इथे बायफेरचा हे होतं ना, पडला. जय शिवराय. आपल्या नाईक बाबा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या कल्याण पश्चिमच्या 384 जनतेचा आमदार मी. त्याचबरोबर आज मला एक प्रतिष्ठित पोलीस निरीक्षक भेटले. त्यांनी ते बघितलं का, नाईक बाबा तू 384 जनतेचा आमदार नाही, तू इलेक्शन लढलाय ना, तू आमदार आहेस, काम करत राहा. यावेळेस 384 भेटले असतील, पुढच्या वेळेस 600 भेटतील, डबल होतील, त्याच्या पुढे काय भेटतील, पण तू काम करत राहा. जोपर्यंत तू काम करतोय ना, तोपर्यंत तू जनतेच्या मनामध्ये तू असणार आहेस. ज्या दिवशी तू काम संपतंय त्यावेळेस तुझं काही अस्तित्व नाहीये. म्हणून तू काम करत राहा. पण तुला जे अधिकृत भेटले ते 384 नसून ते अफाट आहेत. पूर्ण कल्याण पश्चिम तुझं आहे. तर आता मला कालपासून एक फोन करत होते. माझ्याबरोबर सोनवणे आहेत. सोनवणे हे आहेत अध्यक्ष ना. हा, थांबा, तुमची ओळख सांगा पूर्ण. रमेश पुंडलिक सोनवणे, ए विंग मेफेअर सोसायटी चेअरमॅन आहे वगैरे. म्हणजे आतमध्ये किती बिल्डिंग आहेत? 7 विंग आहेत. 7 विंग आहेत. तुम्ही ए विंगचे चेअरमॅन आहेत. मुद्दा सांगा काय आहे, कारण का मला लय फोन आले होते, पण आज तुम्ही माझ्या पुढे आलेत. सर, इथे जे आहे ना, हल्ली गाड्या भरपूर वापरतात. नाही, स्पीड ब्रेकरचा मुद्दा आहे ना. आणि एकदम म्हणजे स्पीड ब्रेकर तुटलेले तिथले, आणि गाड्या एकदम जोरात जातात सर. लहान मुलं आणि ते शाळेचे मुलं काही तिकडे त्या साईडला दुकान आहेत, त्यामुळे आम्हाला ये जा करावं लागते नेहमी. त्याच्यामुळे येणारे जे आहे ना ते जोरात येतात, आणि अपघात घडलेले आहेत. बऱ्याच वेळा अपघात घडले आहेत. तर म्हणजे अपघात घडू नये म्हणून ते स्पीड ब्रेकर टाकणे आवश्यक आहे. सोबत आहेत, आपण मागून भेटलो होतं. हो बरोबर. नाव सांगा. मी अमोल अडसुळे, इथं सी विंग मध्ये राहत असून त्याच्या अगोदर तुमची सोसायटी पण वेगळी आहे का? बिल्डिंग नाही, एकच बिल्डिंगची. हा, सगळ्या बिल्डिंगच्या वेगवेगळ्या. हा, तर इथे मेन मुद्दा आम्हाला स्पीड ब्रेकर बसवले होते, पण काही लोकांनी ते काढून टाकले, त्यांना पटापट निघून जाता येईल म्हणून. पण ते काढता काढता आता त्यांनी सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकलेत, किंवा काही ब्रेक झालेले. त्याच्यामुळे ना येणाऱ्या जाण्यागाड्या वेगवान जातात, आणि मग लहान पोरं वगैरे काही दुकानासाठी किंवा बाहेर येण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, बस पकडण्यासाठी येतात बाहेर, तर त्यांना त्या गाडीला बघत नाहीत. ते आपल्या मर्जीनुसार आरामशीर लहान पोर आहेत, त्यांना काही समजत नाही. मग त्याच्यात अपघात झालेले आहेत ऑलरेडी, आणि हे परत होऊ नये त्यासाठी हे जर दुरुस्तीकरण लवकरात लवकर झालं तर सगळ्यांना फायदाच आहे याचा. म्हणजे स्पीड ब्रेकर असणं गरजेचं. स्पीड ब्रेकर आहेत ते रिपेअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅमेरामॅन जमेल आता? पहिला दिसतोय मी. हो, कॅमेरामॅन अडसूळ बरोबर संदीप नाईक बाबा, आणि बरोबर आहे सोनवणे. मी माफी मागतो यांची. गेले 3 दिवसापासून हे माझ्या पाठपुरावा करतात ते, नाईक बाबा भेटा, तुम्हाला अर्ज द्यायचा तर अर्जामध्ये काही त्रुटी होत्या, तर अर्ज ते व्यवस्थित करणार आहे. पण पुढे नाईक बाबा काय भेटतोय त्याची वाट नाही बघायची. आणि आपण आता स्पीड ब्रेकर दाखवत आहोत. 2 मिनिटं. इथं स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे स्पीड ब्रेकर ऑलरेडी आहे. आपल्याला स्पीड ब्रेकर या इकडे, आपल्याला स्पीड ब्रेकरची मागणी नाहीये. जो स्पीड ब्रेकर आहे, आणि हा स्पीड ब्रेकर आहे ना, दिसते का? हा स्पीड ब्रेकर हा लिगली आहे. नाही तर तुम्ही बघशाल सिमेंटचे एवढे स्पीड ब्रेकर असतात, ठीक आहे, डांबराचे पण एवढे स्पीड ब्रेकर असतात, गाडी उडून टनटन एवढे मारतील. हा स्पीड ब्रेकर अधिकृत आहे. याची हाईट बघा, इथं पण आहे. तर आता कोणी चोरले, कोणी तोडले, कोणी फोडले, कोणी उड्या विल्ली मारण्यासाठी किंवा गाडी फास्ट काढण्यासाठी वगैरे वापरतात या इथून. पण माझं त्यांना सांगण्याचा उद्देश असं आहे का, हे तोडून बिडून काही उपयोग नाहीये. तुमच्या गाड्या पण चांगल्याच राहतील ह्या स्पीड ब्रेकरनी, कारण हे स्पीड ब्रेकर हे अधिकृत आहे, अधिकृत मान्यता याला. आणि ह्या पंचक्रोशीमध्ये आणि रस्त्यावरती स्पीड ब्रेकर ही एवढ्याच टाईपची पाहिजे. ही पाहताय तुम्ही, याच टाईपची स्पीड ब्रेकर पाहिजे. पण स्पीड ब्रेकर मोठे मोठे दिसतील, गुडघे स्पीड ब्रेकर बघितले असतील तुम्ही लोकांनी. तर मायकेलच्या लोकांची मला लय कॉल आले होते, पण अर्ज कोण द्यायला तयार नव्हतं, कारण नाईक बाबा अर्ज दिलं तर नाव येतं, नाव दिलं तर मग आम्हाला धमक्या भेटतात. तर अजून एक स्पीड ब्रेकर दाखवतो तिथं. या इकडे पण स्पीड ब्रेकर आहे, पलीकडे पण आहे. आता लोक ह्याच रोडनी का प्रवास करतात, तिकडचा रोड का होत नाहीये? कारण काय ऍसिड फॅक्टरीचं इथे काम पेंडिंग होतं, त्याच्यामुळे रोड न झालेला आहे. तो रोड झाला होईल.
पण तत्पूर्वी इथं स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे. दाखवा तो स्पीड ब्रेकर पुढचा, दाखवा. तुमचा फोन असतोय का? हो, वाचू काय आहे. आम्ही नवीन आहे माझं ते. आणि त्याचबरोबर मी यांना सांगू इच्छितो, आता बघा आपण टेक्निक आहे, तुमचा फोन वाचतो जरा म्यूट करा. चालेल चालेल. आता तुमची जी शंका आहे ना ती दूर करतो आपण. मशीन एकाच ठिकाणी घासली ना तर ते झीज होते, बरोबर. तर तुमचा हा रोड कायमस्वरूपी हाच वापर होतोय, त्याचं होत नाही वापर है ना, याचाच होतोय. म्हणून हा स्पीड ब्रेकर कोणी तोडलेला नाही, कोणी चोरून नेलेला नाही. हॅलो, कळलं का? हे काय झालंय, एकाच रोड वरती रट्टा मारून 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 जसे चक्कीचा आटा असतो ना ते घसरतात आणि जाती खराब होतात, ते मारून मारून ह्या गोष्टी या निघून गेलेल्या. आता तुम्हाला इकडे जातोय बघा, ते काय झालंय का व्यवस्थित की नाही है ना, व्यवस्थित. हो का? कारण का इथून गाड्या जात नाही, नाहीत, गाड्या इथून जातात. तरी पण आपण अर्ज करणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला. उद्या जाणार आहे मी. जे आहेत काका, यांचं वय पहा. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो, कारण का एसी मधून बाहेर बसण्यासाठी ऐवजी नाही का तुमच्या रोडनी जी माणसं येतात ना, रोडनी अधिकारी फिरतात का, ते तिकडे लक्ष द्या. रोडवरती खड्डे कुठे आहेत ते पहा, स्पीड ब्रेकर कुठे ते पहा. आता हे बी विंग आले तुम्हाला, म्हणजे तुमच्या बिल्डिंग मध्ये 7 विंग आहेत, मायफिर मध्ये 7 मधून 3 विंगची माणसं येतात. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. माझं नाव माले भागवत आहे, बी विंगचे चेअरमॅन आहे. आता बऱ्याच 4-5 अशा घटना झाल्या की स्पीड ब्रेकर नसल्याने अपघात खूप झाले. गाडी फास्ट गेली, कारण गाड्या एवढे फास्ट येतात, इथं जे शाळेत लहान लहान मुलं शाळेत जाताना त्यांना खूप धोका असतो त्यांचा. त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर होणे खूप गरजेचं आहे. स्पीड ब्रेकर व्हायला पाहिजे. आणि नाही, गाड्यांचे आता पण वरती आपल्याला पण थकून जातील. हो, विद्यार्थी पण असेल जास्त, सकाळचे असेल वगैरे, पण आपण कुणाला सांगू शकत नाही गाडी स्लो चालू फास्ट चालू. जेव्हा गाडीचा एक्सिलेटर पळतो ना त्याला विचारायची सोय नाही, तो त्याला वाटतं की मी एरोप्लेन चालवतोय. गाडी हा जो रोड आहे ना, हा रोड गाडी फास्ट चालवायचा नाहीये. अजून MMRDने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हा रोड अजून दिलेला, हँडओव्हर केलेला नाहीये. त्याच्यामुळे अर्धवट काम राहिलेली आहेत. पण लोकांना गोलीगत रोड पाहिजे असं म्हणून हा रोड ह्या रोडनी प्रवास करतात. त्या रोडनी पण करायला पाहिजे. उलट आपण ऍसिड फॅक्टरीने त्यांची जागा मोकळी केलेली, ते बनवलं नाहीये पुढे. तो गेट बनलाय ना, आता बघा गेट बंद होता तर तोडायसाठी खूप मागणी केली. ते हे होते समोर, आपण तो गेट पण खुला केला. गेट खुला केल्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. तर आपण ह्या स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे, पण रिपेअर करून घेऊया. त्यापूर्वी पत्र व्यवहार, त्याच्यामध्ये तुम्ही पण यांना सहकार्य करा. पत्र ड्राफ्ट बनवलेला आहे, तो ड्राफ्ट करेक्शन करा आणि मला संध्याकाळपर्यंत आणून द्या. आणि आडवा करू नका. आडवा ते लाईव्ह आडवा येत नाही. बरं, आपण सिक्युरिटी, अरे व्हेरी गुड. सिक्युरिटी गार्ड खूप महत्वाचा असतो. कारण का तुम्हाला दिसतं समोर काय होतंय ते, आणि तुमच्या जीवावरती ते सगळ्यांची अवलंबून असतात. मला गेट पर्यंत यावं लागतं, लहान मुलं असतात वगैरे ते, आणि सगळं तुम्हाला समजतं गाड्या किती फास्ट असतात, किती फास्ट असतात. मी घाबरतो. तर मग सिक्युरिटी गार्ड आहे ना, खूप महत्वाचं असतं. खूप म्हणजे खूप, तोच सगळं सांगत असतो. आणि तुमच्या मी सिक्युरिटी गार्डचा खूप रिस्पेक्ट करतो. ठीक आहे ना, धन्यवाद. करेक्शन करून देतो. हा, अर्ज करेक्शन कर द्या. प्लस यांची पण मदत घ्या है ना, त्या बिल्डिंगच्या सह्या घ्या. जास्तीत जास्त सह्या असतील तर चांगले आहेत. आपण हा रोड आहे ना चालू करायला चालू करू. ठीक आहे ना. तर एवढंच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मी तर टॅग करतो. आणि काम मला वाटतं अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला येण्याच्या आधी हे पूर्ण झालं पाहिजे, एवढी दखल घ्या. धन्यवाद.